रामकृष्णारी मंडळ आपल्याला जायचं होतं पंढरपूरला का तर कार्तिक वारीच्या आपल्याला सर्वांना पत्रिका वाटायच्या होत्या. पहिलं तर आम्ही आलो तिऱ्यात पेट्रोल टाकून पत्रिका दिला. तिथनं आम्ही कुरुल आलो. कुरुलमध्ये आल्यावर मागं होती निरा नदी फुल. आता आम्ही आईस्क्रीम खाताव थंडगार कूल. तिथनं आम्ही पुढच्या वाटचालीस निघालो. असं तर वाट काढत पत्रिका दिला. तिथनं लगेच माघारी फिरून चला पुढं निघावं म्हणलं. पुढं निघाल्यावर थोडं पुढं आला तर समोर रस्त्यात चिखलत होतं. मी त्यांना म्हणलं पुढं चालला तुम्ही, मी चालत येतो मागणं. पुढं गेल्यावर जरा तर पाऊस चालू झाला. पाऊस मोठा आला. तिथे जरा थांबला तर कुत्रं बघा कसं भुकते. तिथं शेवटची पत्रिका दिला होती. तिथनं आम्ही आलो चंद्रभागा नदीकडे. तिथं चंद्रभागेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मंदिराकडे जाताना गर्दी तरी एवढी होती की हळू आम्ही सगळेजण गंध लावलो. मी पण गंध लावलो. तिथनं आम्ही घेतला कळसाचं दर्शन घेऊन आला. आम्ही उदबत्त्या ते घेतला. खरेदी झाली. चला म्हणलं आता आपण मठाकडे जाऊया. या मठात तर कोणाच नव्हतं. तेवढ्यात एक आजी आली. आजीला ह्याने विचाराल की भाडं ते किती आहे. आजी सांगाल यांना भाडं ते किती आहे. चला म्हणलं आता गच्चीवर जाऊन येऊ. गच्चीवर जागा ती बघितलं. आपली माणसाच्या तेवढी बसती का नाही ती बघायला. तेवढ्यात आम्ही उतरलाव खाली. इथे तर डोक्याला लागता वाचलं. तिथनं आला आम्ही दुसऱ्या मठात. तिथं आला तर बैलाव तर त्या मठाला कुलूप होतं. जाऊ दे म्हणलं आता चलाव माघार जावं म्हणलं. माघार जाताना आपल्याला पत्रिका द्यायची होती. ती पत्रिका देत आम्ही आलो हॉटेल आपलं जयशंकर. हॉटेलमध्ये एंट्री मारल्यावर सांगितलं आम्ही पावभाजी. आपली ऑर्डर तर आम्ही बसलाव. मग काय हो आली पावभाजी खाऊन मस्त बसलाव. थोड्या वेळ लगे आणि चहा मागवला. कुंदा चहा तरी एक नंबर असते. चला आजचा ब्लॉग इथंच थांबू.